पाहायला मिळतो तो अनिकेत स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला उमेश आहे. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. दोन चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 4 या आकड्यावरती. पाहिलं गेलं ना दुपारच्या सत्रामध्ये या उन्हाच्या ओघामध्ये आपण हा क्रिकेटचा सामना अनुभवतोय. फुल टॉस चेंडू फुल टॉसला प्रॉपर टॉस करून चेंडू पाठवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 8 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना केला गेलाय. अनिकेतच्या बॅट मधून हा फटका सजवला गेला. पुन्हा एकदा मोठा फटका येण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूला पाहायला गेलं तर अक्षरशः रस्त्यावरती पाठवलंय. या झाडांच्या ओघाच्या पलीकडे चेंडू जातो सीमा रेषा पार षटकार. या 7 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. तुम्ही ते मंदिराच्या काय फलंदाजी करतोय आणि एक स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमित वरती प्रहार केलाय. लगातारचा हा 3रा फटका समग्रात 4था फटका. काय फटकेबाजी करतोय. चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू हाताळत असताना चौकार. तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यानंतर पुन्हा एकदा अनिकेतने चार्ज केला. चेंडू सीमारेषा पार गेला चौकार. त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा चौकार. 5 चेंडू आतापर्यंत खर्च केलेत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 18 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न फसलाय. पण फसला तरी त्यानंतर 2 धावा घेण्यात यश मिळालंय. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय गांधी संघाचं. धावफलक जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. पहिलं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना कुठेतरी गोलंदाजाकडून चुकी होताना पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळत असताना पाहिलं गेलं ना आपण पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना कुठेतरी नफीत तेवढी गोलंदाजी राहणं गरजेचं आहे. पण चुकी होतीये. 20 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन होत आहे. जनाई देवी भामगर संघाकडून आमंत्रित केले जात आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी करण पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी करण आलाय. करण व्यूहरचना रचतोय गांजे संघासाठी. पहिल्या चेंडूवरती तेज करणार गोलंदाजी. जोपर्यंत बॅट्समॅनला समजेपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत पोहोचला. सटीक टप्प्यावरती गोलंदाजी फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे. फक्त बघ्याची भूमिका निभावावी लागेल क्षेत्ररक्षकाला. कारण चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकार. या 7 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती.
2 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय. 2 चेंडूंच्या अंती 26. यॉर्कर खोदून काढलाय. पंचांकडे अपील केली आहे लेग बिफोर विकेटची. ती अपील पंचांनी फेटाळून लावली आणि एका धावेमध्ये भर पडते. धावफलक 1 पुढे सरसावतंय. 27 या आकड्यावरती पंचांकडे अपील केली होती लेग बिफोर विकेटची. लीग वाईज अडथळा येतो स्टान्स मध्ये कुठेतरी अडथळा येतोय. 5 ते 6 पावलांचा त्याचा रनअप आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर क्रिकेट मधलं क्षेपणास्त्र ज्याला म्हटलं जातं ना, असा क्रिकेट मधला क्षेपणास्त्र वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती करण. आणि एकदा चेंडू हाताळला जातोय करणच्या मार्फत. थोपवून ठेवलंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अवघ्या 7 धावा फक्त खर्च केल्या त्या करणने. शॉर्ट आर्म जॅक चेंडू लॉफ झाला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली आलाय. चुकी होतीये. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. प्रॉपर जजमेंट नसल्यामुळे हा जेल सुटतोय. आणि जेल सोडणं काय असतं ना ते बारामुरे संघाला माहितीये, कारण हातात आलेला पूर्ण सामना बारामुरे संघाने या क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे गमावला. आणि अनिकेतच्या बॅटमधून फटका सजवला गेला. चेंडू सीमारेषा पार गेला. चौकाराच्या दिशेने धावफलक 4 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 31 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 15.50 रन रेटने धावफलक पुढे सरसावत आहे. एक 6 मारला. 6 आणि तिसरं षटक वैयक्तिक पहिलं. बॉलरचं नाव गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होत आहे. एक लेजेंडरी खेळाडू बळीराम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक अनुभवी खेळाडू. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आले ते बळीराम. एक अनुभवी गोलंदाज जनाई देवी बामरगाव संघाकडून. पहिला चेंडूवरती लॉक झाला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली जसा लॉलीपॉप हातामध्ये समावा तसा हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला बळी घेतला तो बळीरामने. पवेलियन एंड कडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो तो उमेश. उमेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतो तो अक्षय. डावखुऱ्या फळीचा फलंदाज अक्षय. आणि जसा डावखुऱ्या फळीचा फलंदाज झाला ना, या व्यूहरचनेमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे श्रीकृष्णाने महाभारतामध्ये व्यूहरचना रचून दिली होती. खर्शी बारामुरे संघाला विनंती असेल आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. रोहित चौधरी दादांना मी विनंती करेन आपल्या हस्ते हे सन्मान चिन्ह त्या संघनायकाला द्यायचं आहे. आता काय आलं? पुन्हा एकदा बळीराम. काय गोलंदाजी. सटीक टप्पा. अचूक भेदक मार आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू. पहिल्या चेंडूवरती उमेशला माघारी पाठवलं.
तदनंतर दुसरा चेंडू खेळत असताना निर्धाव असा हाताळला गेला. पुन्हा एकदा तोच भेदक मारा, तोच टप्पा. 3 चेंडू 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. काय गोलंदाजी पाहायला गेलं ना, कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळालंय. एक करणने षटक हाताळलं, त्यामध्ये पाहायला गेलं तर 11 धावा खर्च केला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकी करतोय आणि ही चुकी कितपत महागात पडेल ते क्षेत्ररक्षकालाच माहिती आहे. कारण ज्यावेळेस आपण असले सरळ झेल सोडतो ना, त्यावेळेस कुठेतरी या खराब क्षेत्ररक्षणामुळे आपल्या संघाला एक धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक 1ने पुढे सरसावत आहे. आज सकाळपासून पाहायला गेलं ना तर यश सर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये इथे पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा खेळाडू आहेत. आज खेळायची इच्छा होती पण तब्येत बरी नसल्यामुळे खेळापासून मुकावं लागला. दिशाहीन गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी. स्वतःवरती नाराज आहेत, माफी मागितली आहे. त्यांना माहिती आहे चुकीचा चेंडू हाताळला गेलाय माझ्याकडून. धावफलक 1ने पुढे सरसावत आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये भर पडतीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा सहजरित्या पाठलाग केला जातोय आणि धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचते ते. धावफलक जाऊन पोहोचले 35. पंच इशारा देतात इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट +1. दुसरीचा प्रयत्न, तिसरीसाठी कॉल दिला जाईल का? चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार, व्हाईट +4. धावफलक 5 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 40 या आकड्यावरती. एक चुकी किती महागात पडू शकते आणि ती चुकी इथे कुठेतरी बळीराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिशाहीन गोलंदाजी बळीराम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. यष्टेंच्या पाठीमागे तेवढंच चाणाक्ष राहणं गरजेचं आहे. 40 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लॉफ झाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकी झालीये. चुकी, किती चुका करायच्या आणि किती चुका माफ करायच्या त्या क्षेत्ररक्षकांना आणि त्या संघनायकाला माहिती. शेवटचा चेंडू होता. बळीराम यांनी संधी निर्माण केली होती. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं कारण झेल महत्वाचा होता. ज्याच्या बॅटमधून या धावा येत होत्या असा अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती होता, त्याला तंबूत परत पाठवणं गरजेचं होतं. पाहायला गेलं ना, एक स्टान्स घेताना ना येस सर कुठेतरी चुकी होती आणि चेंडू हातामध्ये पुन्हा टॉस होतोय आणि आज उन्हाचा ताव आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून पाहायला गेलं नाही सर, आतापर्यंत कमीत कमी पाहायला गेलं तर कमीत कमी एक 10 ते 12 झेल आतापर्यंत क्षेत्ररक्षकाकडून चुकले गेलेत आणि त्या क्षेत्ररक्षकांचा कुठेतरी संघाला तोटा होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका मोठा, काय प्रयत्न होता, 100% देण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस संघनायकाने त्याला संबोधून सांगितलं ना तुझ्याकडून झेल सुटलाय, तदनंतर झेल उडाल्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाचा तोंडावरचा जो भाव होता ना आणि त्याने दिलेल्या ग्राउंड मध्ये आपला 100% गोलंदाजीमध्ये दुसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो करण. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅक मारण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली.
एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसरी धाव घेत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतो तो. सर विकेट आहे ना? नाही आहे, सॉरी. 2 धावा ना. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 47 या आकड्यावरती. स्लोअर बॉल खेळून काढलाय करणने. चालाकी दाखवलीये, चुकी होतीये क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी. नशिबाचा चौकार म्हणतात ना, हे सर तो हाच आहे. अनिकेतच्या नसीब आहे आज. तकदीर का खेळ ज्याला म्हटलं जातं ना, तो हाच आहे. अनिकेतचा तकदीर आज 14 की चांद पे है. 14 चेंडू 37 धावा वैयक्तिकरित्या मैदानाच्या आतमध्ये. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न वाईटच्या स्वरूपात. पहिली वॉर्निंग दिली आहे सरांनी. एका ओव्हरमध्ये आपण एकच बाउन्सर हाताळू शकतो. यानंतर येणारा बाउन्सर हा नकारात्मक चेंडू म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवसातील या आयोजनातील पहिली हाफ सेंचुरी अर्धशतक अनिकेतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का? आता पाहायला गेलं तर वैयक्तिक 15 चेंडू 43 धावांवरती अनिकेत. स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय अजून 7 धावांची गरज आहे. काय फलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. मोठे फटके सजवले जातात अनिकेतच्या बॅटमधून. 16 चेंडू 43. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी. मेहर सर आमच्यापर्यंत इशारा करून पोहोचवतात. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 59 या आकड्यावरती. 1 बाद 59. पुन्हा एकदा समझदारी का खेल दिखाते हुए यहाँ पे गोलंदाज करण. स्लोअर पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव चेंडू हाताळलाय. 17 चेंडू 43. यस सर पाहायला गेलं ना, त्यानंतर कमबॅक केला खरा करणने. कारण लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले करणकडून. एक षटकार खाल्ल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करायचं ते करणने आपल्याला या मैदानामध्ये दाखवून दिलं. एक निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं गेलं आदित्यला. जनाई देवी भामकर संघाकडून निर्णायक षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती डावखोऱ्या फळीचा हा फलंदाज. अक्षय आतापर्यंत 2 चेंडूंचा अक्षयने सामना केला आणि 1 धाव घेण्यात यश मिळालं होतं. बघू आता कशा प्रकारे परफेक्ट यॉर्कर यष्ट्यांचा वेध घेतला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलंय अक्षयचा. अक्षय बॅक टू द पवेलियन. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गांजे संघाकडून आकाश येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जो आहे ना, त्याला स्ट्रायकिंग वर जाणं गरजेचं आहे. अनिकेतला स्ट्रायकिंग वर येणं गरजेचं आहे. धावा त्याच्या बॅटमधून सजवले जात आहेत. फटके सजवले जात आहेत. नजाकत मध्ये फटके मारले जात आहेत. मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा चुकी होतीये. अनिकेतने एका धावेवरती समाधान मानलंय. 4 चेंडू अनिकेतला फेस करायचे. मोठे फटके येतील का अनिकेतच्या बॅटमधून? आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक अनिकेतच्या बॅटमधून झळकावलं जाईल का? 4 चेंडूंचा सामना अजून करणं बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत. श्री जन्नी माता चषक 2025 पर्व दुसरंचा पहिलं शतक अनिकेतच्या बॅटमधून सजवलं जाईल का?
पंचांकडे अपील केली आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. स्वतःवरती विश्वास दाखवला होता पण तदनंतर निर्धाव चेंडूची हाताळणी केली गेली आहे. तो दुसरा पेन जाड उठतो ना. लोअर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसऱ्या धावेसाठी धावून गेलाय. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होईल का? नाही. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आउट कोण झालं? डायमंड. डायमंड डकचा शिकार झाला आकाश. सर डायमंड डक म्हटलं ना, जो खेळाडू एकही चेंडू न खेळता पवेलियन एंड मध्ये जातो ना त्याला डायमंड डक म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवरती जो बाद होतो त्याला गोल्डन डक म्हटलं जातं. आणि आजच्या दिवसातला डायमंड डक ठरतोय. 61. धावफलक 61 या धाव संख्येवरती स्थिर आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. क्षमा करा. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी होणार नाहीये त्याला माहितीये आणि त्या चुकीची भरपाई करताना क्षेत्ररक्षणामध्ये जनाई देवी भामकर संघाचे एक खेळाडू आणि अक्षयचा खेळ इथेच. आणि घेत ना. क्षमा करा. वैयक्तिक 43 धावांवरती 19 चेंडू 44 धावांवरती वैयक्तिक खेळी केली. जरी तुझी आज 50 झाली नसेल ना तरी अनिकेत बॅट उंचवावी लागेल कारण 44 धावा करणं सुद्धा एकट्याने भलं मोठं ध्येय असतं हे. आणि स्वतःवरती जबाबदारी खेचून या धावा एकवटल्यात. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आला तो हर्षद. शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. बघायची भूमिका कारण चेंडू जातो वन बाउंड सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 65 या आकड्यावरती. हायेस्ट आहे ना आता. केलं रे कोणतरी. येणारे 30 चेंडू 66 धावांची गरज असेल. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला 65 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या पहिल्या इनिंग नंतर आपण धावफलकावरती पाहतोय गांधी संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 65. येणारे 30 चेंडू 66 धावांचा सामना करावा लागेल जनाई देवी भामगर संघाला. क्षमा करा भामगर संघाला. त्यांच्या वाटचाली कशा रीतीने असतील. ज्या चुका क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाल्या ना त्या कुठेतरी सुधारल्या ना तर नक्कीच सुधारल्या असत्या. ते झेल झाले असते तर गांधी संघाला इथपर्यंत पोहोचणं मुश्किल झालं असतं. नेहरू युवा गांजे क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि जनाई देवी भामगर संघ आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
आणि यानंतर आपल्या समोर सामना रंगला जाणार आहे. आयोजक कमिटी सायगर संघ विजयी झाला होता पहिल्या फेरीमध्ये आणि या दोन संघांमध्ये जो संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीसाठी पात्र होईल. सायगर संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसभरात पाहायला गेलं ना तर पंचांच्या भूमिकेत आपण शशी मेहर सर आणि दत्ता मेहर सर दोघे भाऊ आहेत. दोन्ही भावांची जोडी पंचांच्या भूमिकेत आज आपण इथे पाहिली. या सारसोळेच्या मैदानावरती 360 ग्राउंड निरोळी नगरीतले हे सारसोळे गावचं मैदान एक भव्य दिव्य असं आयोजन. जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवशक्ती ग्राम विकास मंडळ सायगर मुंबई आयोजित श्री जन्नीमाता चषक 2025 पर्व दुसऱ्या पर्वातील आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना. चेंडू 66 धावांचा ध्येयाचा पाठलाग करताना स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय आदित्य आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तो यश. गोलंदाजीला पहिला चेंडू हाताळत असताना सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे क्रिकेट मधलं आहे ना एक गुड हॅबिट म्हटलं जातं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय हर्षद उंच बांध्याचा हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती 15 ते 20 पावलांचा रनअप ओव्हर द विकेट राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. तेस्तरदार गोलंदाजी आहे त्यावरती आक्रमण केलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलंय चेंडू गेलाय सीमारेषा पार. या 4 धावांच्या मदतीने खातं उघडलं जातंय जनाई देवी भामगर संघाचा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 4 या आकड्यावरती. परफेक्ट यॉर्कर क्षेपणास्त्र क्रिकेट मधलं क्षेपणास्त्र ज्याला म्हटलं जातं ना असा चेंडू हाताळला गेला हर्षदच्या मार्फत. पहिला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडू हाताळला गेला तदनंतर हर्षदवरती चार्ज केला गेला आणि चौकाराच्या स्वरूपामध्ये 4 धावा एकवटल्या. तदनंतर पुन्हा एकदा हर्षदने कमबॅक केला निर्धाव चेंडू हाताळला गेला. शॉर्ट पिच डिलिव्हरी अपडण्याचा प्रयत्न पंच इशारा देत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 5 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत हर्षदने हाताळलेत. त्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पंच वॉर्निंग देत आहेत. 1 बाउन्सचा इशारा देताना पंच दत्ता मेहर सर.
उत्कृष्ट झेल म्हणता आला असता पण कुठेतरी चुकी झाली. हातामध्ये टॉस झाला चेंडू. ज्या गतीने चेंडू आतापर्यंत आला होता ना त्यानंतर हाताला फ्लश होऊन चेंडू मिसफील्ड झाला. त्यानंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक एकने पुढे सरसावत आहे बामगर संघाचा. धावफलक जाऊन पोहोचले ते 6 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा पहिलं षटक हाताळत असताना काय भेटलं त्याला? स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न. तेच तर गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय हर्षद. यष्ट्यांच्या पाठीमागून आपण पाहायला गेलं ना तर अनिकेत यष्ट्यांच्या पाठीमागे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय हर्षदच्या मार्फत. रोखून ठेवलंय थोपवून ठेवलंय गोलंदाजी करत असताना अक्षरशः. स्लोअर चेंडू. त्या स्लोअर चेंडूला परफेक्ट असा कट मारलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. थांबवलाय. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 2 ने पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 8 या आकड्यावरती. पहिलं षटक हाताळत असताना हर्षदने 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळेल. कारण एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर खेळवता येणार आहे क्षेत्ररक्षणासाठी. दुसरं षटक घेऊन आलाय तो अनिकेत. ज्याच्या बॅटमधून चांगले फटके सजवले गेले होते. असा अनिकेत आता गोलंदाजी मार्कवरती एक ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्या संघासाठी देताना. अनिकेत. बॅटची कडा घेतली होती. 12 खेळाडूच्या अंगावरचा शहारा पाहायला पाहिजे होता. कारण हा झेल जर झाला असताना तर उत्कृष्ट गोलंदाजी गांजे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः पाहायला गेल्यानंतर इथं समालोचन कक्षामध्ये जो 12वा खेळाडू होता ना त्याच्या अंगावरती शहारा आला होता. ज्यावेळेस त्या बॅटचा एज झाला तदनंतर यष्टीरक्षकाकडून थोडी चुकी झाली आणि तो झेल सुटला गेला. आज पाहायला गेलं ना ऋतिक सर सकाळपासून खूप झेल ड्रॉप झालेत आणि त्याचा खामियाजा प्रत्येक संघाने भोगतलाय. प्रत्येक संघाने कव्हर्सच्या दिशेने हा चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड सीमारेषा पार जातोय. धावफलक 4 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 12 या आकड्यावरती. 13 या आकड्यावरती क्षमा करा. 2 चेंडूंचा आतापर्यंत कमिटी मेंबर जरा पाणी असेल तर पोचवा ना. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा. खेळाडूला बॉल लागला अवघड जागी. पाणी पोचवा. कमिटी मेंबर्स कोणीतरी पाणी पोचवा. अरे बघ नाही बॉटल नाही. सर पाणी हवं आहे का.
थोड्याशा विश्रांतीनंतर खेळायला पुन्हा सुरुवात झाली. चेंडू लॉफ झाला. क्षेत्ररक्षक 1 2 3 चेंडूच्या पाठीमागे धावत असताना गॅदर केलाय. चांगल्या रीतीने थ्रो झाला. तत्पर 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावफलक दोन्ही पुढे सरसावत आहे. 15 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत. यस स्ट्राईक सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न पाहिलं गेलं ना तर नवीन नियमानुसार आता आपण वॉर्निंग देऊ शकत नाही. डायरेक्ट ज्यावेळेस आपण चेंडू स्टंप्सला लावतो ना त्यावेळेस विकेट पडते. फुल टॉस चेंडू. पंचांचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल. नो +4. धावफलक 5 ने पुढे सरसावेल. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. भीमर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला अनिकेत कडून. पाहिलं गेलं तर थोडस महागडं षटक ठरतंय अनिकेतचं. आतापर्यंत 12 धावा 3 चेंडू मध्ये खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू अनिकेतच्या षटकातील शिल्लक आहेत. फ्रीटचा पुरेपूर वापर करता आला नाहीये. बैठक शॉट खेळला गेला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजतेने पूर्ण केली गेली आहे आणि धावफलकामध्ये 2 ने भर पडतीये. धावफलक जाऊन पोहोचते ते 22 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. अजूनही दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय यश. या यश नावामध्येच आहे ना यश आहे. फलंदाजी करतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी. शॉर्ट पिच डिलिव्हरीचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले भामगर संघाचा 26 या आकड्यावरती. ज्या प्रकारे पाहायला गेलं ना अनिकेतने गोलंदाजांची पिसे हलवली होती ना त्या प्रकारे अनिकेतचे पिसे हलवण्याचा प्रयत्न स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो यशला करताना. कॅचची संधी होती. कॅचची संधी होती. त्या संधीला मुकलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट. यशचा कौतुक करावं लागेल. चोरटी धाव चित्याच्या चपळाईने ही धाव घेतली. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 27 या आकड्यावरती. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते ते 27 या आकड्यावरती. अजूनही येणारे कितीला किती पाहिजे ना. येणारे 18 चेंडू 39 धावांची गरज असेल ती जनाई देवी भामगर संघाला. गोलंदाजी मार्कवरती सोहमला आमंत्रित केलं जाते. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येते तो सोहम. एक यंग खेळाडू 17 वर्षाचा हा गोलंदाज सोहम गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सोहमला आमंत्रित केले गेले. एक यंगस्टर खेळाडू अंडर-22 मधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल कदाचित यावर्षी पश्चिम महाराष्ट्र अंडर-22च्या लीग मध्ये गोलंदाजी करत असताना.
दिशाहीन गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात एक धाव येते, धावफलक एकने पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोहोचते ते 28 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर केला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन विकेट पाहायला आपल्याला मिळते. यश आणि आदित्यची चांगल्या प्रकारे पाहायला गेले ना, हा बोल ना. एक चेंडू आतापर्यंत खर्च केला, धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. आता नाही. तेच तर्रार गोलंदाजी, सटीक टप्प्यावरती अचूक भेदक मार आपल्याला पाहायला मिळतोय. सोहमच्या या गोलंदाजीतून 17 वर्षाचा हा खेळाडू आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये 100% देण्यासाठी उतरलाय. माझ्या गावासाठी मला खेळायचंय, माझ्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे या आशेने हा सोहम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फटका सजवला गेला होता, एका धावेवरती समाधान मानावं लागेल यशला. धावफलक एकने पुढे सरसावत आहे 31 या आकड्यावरती. तीन चेंडू चांगल्या प्रतीने हाताळले गेलेत सोहमकडून. स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहतोय. आदित्यला मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली पोहोचेपर्यंत चुकी होतीये. आजच्या दिवसातला पाहायला गेला तर 15वा झेल असेल जो सुटला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, रीच पोहोचला होता तो तिथपर्यंत, पण ज्या स्पीडने तो पुढे पळाला ना त्या स्पीडमध्ये तो झेल हातामधून निसटला गेला आणि एक धाव घेण्यात यश मिळालं, 2 धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जॅक मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. पाहायला गेलं ना या मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय यश आणि आदित्यचं. शेवटचा चेंडू, धावफलक 35 या आकड्यावरती. दिशाहीन गोलंदाजी, पंचांकडे अपील केली होती पण ती अपील पंचांनी फेटाळून लावली. निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो आदित्य. पाहायला गेलं ना तर एक चांगलं षटक हाताळलं गेलं आदित्यकडून, क्षमा करा सोहमकडून. फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट पण त्याने प्राप्त केली आहे. एक सक्सेसफुल बॉलर म्हणून आदित्यकडे पाहिलं जाऊ शकतं. आणि पाहायला गेलं ना ऋतिक सर, एक स्पर्धा खेळवली जाते घनसोलीच्या ग्राउंडवरती, अंडर-22 पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, ज्यामध्ये जे खेळाडू वयवर्ष 22च्या खालील असतील ना त्यांना या स्पर्धेमध्ये संधी मिळते. आणि आपल्या या पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये बरीच अशी नावं आहेत जी या स्पर्धेसाठी पात्र असतात आणि आपला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवतात. तशीच तुमची जावली प्रीमियर लीग एक नामांकित स्पर्धा म्हणून या नवी मुंबईमध्ये पाहिलं जातं आपल्या या स्पर्धेकडे. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो हर्षद, स्ट्रायकिंग एंडवरती यश. वैयक्तिक दुसरं, सांघिक 14 षटक घेऊन आला तो हर्षद. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते तेवढ्याच चपळतेने हा क्षेत्ररक्षकाचा थ्रो, जिथे 2-2 धावा खर्च होत होत्या तिथे कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे 36 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू, 30 धावांची गरज आहे.
बामकर संघाला बॅटची कडा घेतलीये. चेंडू गेलाय 1 बाउन्स 2 बाउन्स दन दन करत सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 40 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू 26 धावांची गरज आहे. सरासरी पाहायला गेले ना 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ऋतिक सर पाहायला गेलं ना जेवढे पण तालुकास्तरीय स्पर्धा होतात ना जास्तीत जास्त 3 ओव्हर नाही तर 4 ओव्हर. पण तुमचं जावली क्रिकेट असोसिएशन असं असोसिएशन आहे ना बाउंड्री रायडर आहे तिथे आम्हाला सांगतायत षटकार आहे सर 6 आहे. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा पण कुठेतरी फसला गेलाय. 5-5 षटकांचे सामने आज पाहायला गेले ना तर मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा शक्यतो होत नाहीत. पण आपल्या या जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहायला गेले ना तर नेहमी आपल्याला 5-5 षटकांचे सामने पाहायला मिळतीलच. आणि तालुकास्तरीय मध्ये 3 दिवसाचं आयोजन म्हटलं तर जावली क्रिकेट संघाकडे पाहिलं जातं. धावफलक 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आपटण्याचा प्रयत्न आपटला तिथे दोपटला. चेंडू गेला दणदण करत सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 50 या आकड्यावरती. पाहायला गेले ना दोन्ही खेळाडू तोडीस तोड इथे कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आदित्य पाहायला गेले तर 11 चेंडूवरती वैयक्तिक 24 धावा आणि यश पाहायला गेलं तर 12 चेंडूवरती वैयक्तिक 23 धावांवरती खेळी करतो. येणारे 8 चेंडू 16ची गरज. सरासरी 12च्या रन रेटने धावफलक पुढे नेणं गरजेचं आहे. कशा रीतीने पुढचा चेंडू हाताळले जातील पाहूया. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय आदित्य आणि गोलंदाजी मार्कवरती हर्षद. 8 चेंडू 16. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 56 या आकड्यावरती. अजूनही येणारे 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. पाहायला गेलं तर आदित्यच्या बॅट मधून काय फटके सजवले जात आहेत. अजूनही मॅच पाहायला गेले ना कोणत्या संघाच्या बाजूने जड जाईल हे सांगू शकत नाही. कारण पाहायला गेलं ना हा क्रिकेटचा खेळ आहे सर. शेवटचा चेंडू जोपर्यंत या मैदानामध्ये हाताळला जात नाही तोपर्यंत कोणत्याही संघाचं अस्तित्व इथे संपुष्टात येत नाही. पुन्हा एकदा आपलं अस्तित्व सिद्ध करत असताना आदित्य मैदानाच्या आतमध्ये लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. धावफलकावरती 6 ने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते 62 या आकड्यावरती. हाईट आहे 6 चेंडू 4 ची गरज आहे आणि 6 चेंडू 4 डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल आहेत. येईल का विठ्ठल डाऊन गांजे संघासाठी. पाहूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल. स्ट्रायकिंग एंडवरती यश आहे. 6 चेंडू 4 ची गरज. रोमहर्षक सामना.
सायगर आपण आपला संघनायक तयार ठेवा. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. चुकी होतीये क्षेत्ररक्षणामध्ये. या चुका भरपूर महागात पडू शकतात. 4 धावा मिळत आहेत. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय आणि अशा रीतीने हा सामना एकतर्फी जनाई देवी भामगर संघाच्या पारड्यामध्ये पडतोय. हार्ड लक बॅड लक. नेहरू व गांजे एक मातब्बर संघ पाहायला गेलं. गांजे सुद्धा तेवढंच मातब्बर संघ आहे. बाहेर बाहेर पण घेऊन त्याला बॅटिंग सोडून द्या त्याला म्हणते सर बसतं रोटेशन चालू आहे. यानंतर आपण पाहिला विद्यमान सामना रंगला.